फिल्डिंग टीम चला चालू करायची आहे. चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहेत बीएम ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 सीझन 4 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमीचे आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेचे आयोजक विजय माने, प्रकाश सारंग, सुशीलदादा लाड, धर्मेश पटेल दर सालाप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मालाड चषक आपण पाहतोय. तसेच आमचे ह्या प्रतियोगितेचे 2 पंच मुझफ्फर आणि मनोजभाई, तसे HR स्पोर्ट्सची पूर्ण टीम, कॅमेरामॅन मंदार, अमित आमचे ऑपरेटर आणि स्कोरर अजिंक्य. आणि या स्पर्धेसाठी जे विशेष सहकारी आपण पाहतोय की माने एंटरप्राइजेस, सर्वर बार अँड रेस्टॉरंट, माऊली ज्वेलर्स, माऊली कृपा ऑटो, हॅथवे कॅबल, सोनाली हे देखील या प्रतियोगितेचे एक विशेष सहकारी. यांच्या वतीने देखील या प्रतियोगितेला इथे आयोजित करण्यासाठी झालंय. चला विनंती असेल की दोन्ही टीमचा 12th मॅन आहेत का आमच्याकडे, जेणेकरून आम्हाला फलंदाजाचे आणि गोलंदाजाचे नाव कळतील. 4-4 ओव्हरचे मॅच असेल, 4-4 षटकाचे सामने. चला गोलंदाजीला रोहित आहे, नॉन स्ट्रायकरला कोण आहे आणि स्ट्राईकला कोण आहे सांगायचंय. ओमकार आणि वीर ना. ओके चला 4 षटकाचे सामने. चला कमी गतीने टाकलेला बॉल डिटकट केले, पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये 1 धाव खाते उघडले. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय, जो संघ जितेल तो जाईल. ये बच्चा लोग है मैदान के अंदर से मत खेलो, थोड़ा बाहर आ जाओ. चलो बाहर आ जाओ बच्चा लोग. चला चालू करायचे. चला कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा लेगच्या दिशेने पुल करण्याचा प्रयत्न होता. आपण बॅटच्या खालच्या बाजूला स्पर्श केला आणि 1 धावांसाठी डी एरियामध्ये घोषणित एरियामध्ये चेंडू जात असताना सीझन 4 मध्ये प्रवेश केलाय म्हणजे खूप मोठी उपलब्धी म्हणावी लागेल बीएम बॉयजच्या वतीने. मालाड चषक पुन्हा एकदा कमी गतीने प्रॉपर टायमिंग मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. आउट ऑफ द पार्क हा येतोय मालाड चषक षटकार वीरच्या बॅट मधनं. कमालीचा फटका वीर यासाठी ओळखला जातो. क्लास अप्रतिम दिसला त्या स्ट्रोक वरती. येऊ दिलं चेंडूला, पाहिलं आकुट टप्प्याचा बॉल आणि पुल मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावा. 8 धावा झाल्या धाव फलकावरती. चांगल्या लय मध्ये दिसतोय वीर. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडा प्रमोट केले, ओपनिंगला पाठवले त्याला. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू काहीच करू शकणार नाही. बॅक टू बॅक 2 षटकार वीर. काय बॅटिंग करतोय पहा वीर. स्लॉट मध्ये चेंडू होता, आता मात्र दिशा दिली सरळ. अंपायरच्या डोक्यावरून कॅमेरामॅनच्या बाजूला चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. 14 धावा झाल्यात 4 षटकाचे सामने. जर का असेच खेळत गेले तर नक्कीच धावाचा पाऊस होईल. पुन्हा एकदा कमी गतीने टाकला त्याच्यावरती 2 षटकार आणि अजून एक आलाय चौकार. अप्रतिम बॅटिंग वीर आता थांबू शकणार नाहीये, कारण आलाय ओपनिंगला आणि त्याने आपले इरादे स्पष्ट केले की मी असाच खेळणार, हाच माझा स्वाभाविक गेम आहे. आणि तो गेम दाखवताना या प्रतियोगितेमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार पहिल्याच ओव्हर मध्ये. वीर इज ऑन फायर. 18 धावा 17 वरती खेळतोय वीर. 4 चेंडूचा सामना केलाय. शेवटचा बॉल शेष. आता मात्र तोच प्रयत्न होता पण थोडा चेंडू खाली राहिला. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. शेवटच्या बॉलवरती आले 1 रन. षटक क्रमांक 1 संपला आणि 1 संपल्यानंतर टीमची धाव संख्या 19. 19 लॉस ऑफ 0 विकेट. AR स्पोर्ट्स कमालीची सुरुवात. पहिल्याच ओव्हर मध्ये 19 धावा आल्यात. 5 बॉल मध्ये 18 धावावरती खेळतोय वीर आणि ओमकार खेळतोय 1 बॉल 1 रन.
मोनू गेल्या मॅच मध्ये मोनूने देखील 2 षटक टाकले आणि त्याच्यामध्ये 12 धावा देऊन 2 गडी बाद केले होते आणि तीच इकॉनॉमी या मॅच मध्ये देखील त्याला करावी लागेल अशाच अपेक्षेने त्याला पाहता येते ह्या मॅच मध्ये स्ट्रायकिंग गेटला कोड आहे तर 5 चेंडूमध्ये 18 धावा खेळणारा वीर पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आला पण जाऊया फिल्डर आहे 1 बाउन्स चेंडू जातोय 2 धावांसाठी आता वीरने असं ठरवलं की प्रत्येक बॉल वरती हल्लाच करायची बॅट फिरवायची आणि तेच काम करतोय वीर 19 धावा आपण पाहतोय 19 धावावरती खेळतोय क्षमा 20 धावावरती खेळतोय वीर आणि टीमची धावसंख्या 21 पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेळाडू आहे चुकी करणार नाहीये चिपकलाय चेंडू रोहितच्या हातामध्ये आणि वीरची एक कमालीची खेळी इथे समाप्त झाली पण चांगली बॅटिंग करतोय वीर सुरुवात करून दिलेली आहे प्लॅटफॉर्म तयार केलाय आपल्या टीम साठी 4 षटकाच्या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हर पासून त्यांनी आक्रमकता धारण केली होती हाय देखील चेंडू स्लॉट मध्ये जरूर होता पण उंची जास्त गाठली नाही सरळ फ्लॅट फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेलाय ये बच्चा लोग इन लोग को बॉल ले लो हाथ से ये बेटा बाहर आ जाओ बॅट्समन सोनू सोनू देखील तशा प्रकारचा बॅट्समन आहे पहिल्या मॅच मध्ये देखील बॅक टू बॅक आला आणि 2 चेंडूमध्ये 2 चौकार लावले थोडं काहीतरी वेगळे केले जेव्हा आपली बॅटिंग आली तर थोडं प्रमोट केले सर्व फलंदाजाला की बाबा आपण हा देणार आहे 4 ओव्हरची मॅच आहे आणि जास्तीत जास्त आपल्याकडून अपेक्षा आहेत तर जेवढे बॉल आपण खेळाल आणि जे रन होतील ते टीमच्या फायद्यासाठी होतील 21 धावावरती बड़ी मछली जाल में फंसा दिए मोनू ने आल्याच पुढे सरकवून करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या मिडिल एज आणि पॉइंट रिकव्हर क्षेत्रामध्ये 1 धावासाठी 22 धावा झाल्या 10 फलकावरती मोनूची कमालीची अशी भरपाई करतोय तर पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात आणि ती भरपाई करण्यासाठी ते मोनूला बोलवले आतापर्यंत मोनूने चांगली कमालीची इथं क्लास आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून दाखवला आहे कमी गतीचा बॉल फुल पॉवरफुल आणि धावा येतील नाही इथे आगमध्ये बॉल आणि आतून एक गडी बाद ओंकार बॅक टू द ड्रेसिंग रूम 2 गडी बाद पार्टनरशिप ब्रेक थ्रू इथे मिळवून दिलाय मोनूने रॉंग वन टाकला होता ऍक्शन डिप्ले मध्ये आपण पाहिला त्याचा पुरेपूर फायदा उचललाय आणि चांगला जेल सोपा जेल 1 2 सेकंड अटेम्प्ट केले आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो जेल पकडलाय चेतन या ओव्हर मध्ये 4 बॉल 3 रन आणि 2 गडी बाद चांगला बॉल फिल्डरचा बॉल होता लॉंग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे एकच धाव टीमची धावसंख्या जर का विचार केला 2-3 लॉस ऑफ 2 विकेट ते धावावा आणि 2 गडी बाद चांगली गोलंदाजी ते मोहनची आपल्या संघासाठी 5 बॉल झाले आणि 4 धावा देऊन 2 गडी बाद केले शेवटचा बॉल या ओव्हरचा हो अप्रतिम बॉल फुटवर काही दिसलेला नाही जागेवरून खेळायचा प्रयत्न चेंडू खाली राहिला आणि गोड ओव्हर इथे संपलेले आहे इकॉनॉमिकल ओव्हर इथे संपवलेली आहे कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या आणि त्याची पुरेपूर जी भरपाई होती ती मोनूने करून दिली आपल्या टीमला
आता 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 23 आणि गडी बाद झाले 2. रन. आकाश नवीन गोलंदाज आकाश 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 23 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. बीएम ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 सीझन 4 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांसह आयोजकाच्या वतीने हार्दिक स्वागत. चांगला बॉल, अप्रतिम बॉल, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना आकाश वीरच्या आउट झाल्याच्या नंतर थोडस गोलंदाजाचा तिथे कमबॅक झालेला आहे. 23 धावा 2 गडी बाद. आता मात्र चांगला स्लॉट मध्ये आला खेळाडू आहे, त्याच्या डोक्यावरून केली जाते एकदा पुन्हा चांगला बॅकअप आणि 2 धावा इथे रनआउटची संधी पण नाही. 2 धावांनी तिथे संतुष्ट व्हावं लागेल दोन्ही फलंदाजाला. या 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 25 रन्स. HR स्पोर्ट्स जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन लाईव्ह अपडेट पाहायला मिळतील. टप्प्याचा बॉल पुल, अप्रतिम स्ट्रोक, U6 चेतनच्या बॅट मधला एक पॉवरफुल स्ट्रोक. ताकदीचा वापर आणि काय जबरदस्त फटका सजवला मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार. धावफलकावरती पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न होता पण बीट केले फलंदाजाला. आकाशने ह्या ओव्हरमध्ये 8 धावा दिल्यात. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा पूल केलाय. टायमिंग झालंय का? हो, अचूक टायमिंग. सरळ दिशेने काय जबरदस्त फायटिंग करतोय चेतन. वीरच्या नंतर वीरची पूर्ण जागा सांभाळली ती म्हणजे चेतनने आणि आई देखील चेंडू 6 धावांसाठी. 3 षटक संपलेत आणि 37 धावा झाल्या धावफलकावरती. AR स्पोर्ट्स काय बॅटिंग करत आहेत पा. 4 षटकाच्या सामन्यामध्ये 3 ओव्हरमध्ये 37 धावा. अप्रतिम सुरुवात. बॉलर नेम सोहेल ना? सोहेल. डावखरा गोलंदाज शेवटचा ओव्हर टाकतोय. निर्णायक ओव्हर टाकायला येतो ती म्हणजे सोहेल. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 37 धावा. अप्रतिम सुरुवात दिली आणि त्या सुरुवात तशीच चालू केली ती म्हणजे चेतनने. चांगला बॉल, बैठक, गॉन. पहिल्याच बॉलवरती विकेट. अजून एक गडी बाद. फुटस बॉल होता पण टायमिंग थोडं चांगलं झालेलं नाहीये. पाल्यामध्ये चेंडू होता पण मारता आलेला नाही सीमारेषेच्या बाहेर आणि नवीन फलंदाज येतो संजय. संजय देखील चांगला फलंदाज आहे. 5 चेंडू आहेत आणि अपेक्षा असतील की
संजयने जास्तीत जास्त धाबा बनवायच्या पाहिजे किती धाबाचं लक्ष समोरच्या टीमच्या समोर ठेवण्यात येईल. मराठा बॉईज यांच्याकडे देखील आपण पाहतो की चांगले फलंदाज आहेत. विकेटच्या पाठी आपण संदीप याला पाहू शकतो. गेल्या मॅच मध्ये त्यांनी 14 चेंडूमध्ये 32 धाबा बनवल्या होत्या. अजून एक आडव्या बॅटने अप्रतिम शॉट, टायमिंग अचूक, अप्रतिम शॉट, पहिल्याच बॉलवरती षटकार. संजयच्या बॅट मधून आलाय एक अप्रतिम फटका. आता ह्या 5-4 बॉल मध्ये जेवढ्या धावा येतील त्या महत्वाच्या ठरतील. खूप चांगला स्ट्रोक पहिल्या शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला आणि 6 धावांसाठी षटकार. 43 धावा झाल्या 10 फलकावरती. 4-3 लॉस ऑफ 3 विकेट. 4 बॉल बाकी आहेत. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खेळाडू आहे 38 मध्ये सजवला होता. मिडॉन क्षेत्रामध्ये निर्णायक आहेत जे आहे ते खेळणे गरजेचं आहे. पण षटकार मारला पहिल्या बॉलवरती आणि दुसऱ्या बॉलवरती आउट झालेत. सचिन येतोय त्याची जागा सांभाळायला. तीन बॉल सचिन. फोर 3 लॉस ऑफ 4 विकेट्स. कमी गतीचा बॉल, चेंडू हवेत आणि सुंदर कॅच. अजून एक खेळाडू बॉल बा आणि हॅट्रिक वरती आता सोहेल. भास्कर नाही देखील आल्या या चेंडू थांबताना एवढा पॉवर होता तिथे भास्कर. संजय देखील आला, षटकार मारले, खातं उघडलं आणि भास्करही देखील आला, षटकार मारलाय आणि खातं उघडले. 49 धावा, 49 रन हो गए यहाँ पर स्कोर. आखिरी गेंद इस ओवर की टीम का स्कोर बढ़ते हुए 49 रन. लाजवाब बल्लेबाजी यहाँ पर, क्या बेहतरीन बल्लेबाजी का जबर दिखाई यहाँ पर सभी बल्लेबाजों ने. शेवटचा बॉल आणि ते रन आउट, OUT आउट आणि 4 षटक संपलेत. 49 धावा झाल्यात आणि मराठा बॉईज ह्या संघाला जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 50 धावा बनवायच्या. विकी चषक 2025 येणाऱ्या 8 मेला आणि 11 मेला ही प्रतियोगिता शास्त्रीनगर ह्या ग्राउंड मध्ये करण्यात येईल युट्यूबच्या माध्यमातून. 11 मेला ओपन लॉट खेळवले जातील. लक्षात असू द्या 11 मेला ही प्रतियोगिताला सुरुवात होणार आहे आणि जो फर्स्ट प्राइज आहे 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक आणि सेकंड प्राइज आहे 50,000 आणि आकर्षक चषक आणि एंट्री फीस आहे 11,500 रुपये. 10 मेला ही प्रतियोगिता चालू होणार आहे. 10 मेला अबोफोर्टी तालुक्याच्या असे 40 वर्षीय सर्व टीम आपल्याला त्या प्रतियोगितेमध्ये खेळण्यात येईल आणि 11 मेला ओपन हाफ 8 संघ आपल्याला विकी चषक 2025 या प्रतियोगितेमध्ये येणाऱ्या 10 तारखेपासून ती प्रतियोगिता शास्त्रीनगर ग्राउंड
गोरेगाव घोष या ठिकाणी खेळवण्यात आलेले आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ही प्रतियोगिता होणार आहे. एंट्री फीस आहे 11.5 आणि फर्स्ट प्राइज 1 लाख आणि सेकंड प्राइज 50,000. चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहे तर बीएम ट्रॉफी आयोजित मलाल चषक 2025. अकोटप्पाचा बॉल वीर आहे गोलंदाजी एंडवर. पंचाचा निर्णय तो व्हाईट बॉल. स्क्वेअर पंच आणि मुख्य पंचांचा निर्णय व्हाईट बॉल त्वरेने त्यांनी आपले डिसिजन दिले. संदीप जो गेल्या मॅच मध्ये हिरो राहिला. 14 बॉल मध्ये 32 धावा खेळला होता आणि 32 धावा आता मात्र खरी गरज आहे जर का आपल्याला सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेग पंचाचा निर्णय येतोय. नो बॉल आणि त्याच्यावरती चेंडू. चौकार आणि चौकार. यस नो बॉल. 6 धावा झाल्यात. एकही बॉल नाहीये आणि 6 धावा इथे आपल्या टीम साठी. संदीप है तो मॅच है. त्यांना माहिती आहे की संदीप देखील चांगली फलंदाजी करतोय. चला एकही बॉल न टाकता इथे ओव्हर चेंज करण्यात आलेली आहे आणि 6 धावा अच्छा नाही केलेले. चला विश्वास दाखवलाय तो गोलंदाजावरती. हे खरी गोष्ट चांगली आहे की त्याचं मनोबल तुटलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास दाखवलाय.
आणि चांगली बात आहे की त्याला परत एकदा गोलंदाजी एंडवरती बोलवलेलं आहे. जे झालं त्याला विसरून जायचं आणि नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करायची. आता मात्र चांगला बॉल, खेळाडू आहे, रनआउटची देखील पण नाही पूर्णपणे सुरक्षित इथे रोहित. चला एक बॉल आलाय आणि एक बॉल मध्ये 6 धावा झाल्यात. खुल्या टप्प्याचा चेंडू तो ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला होता तिकडे वीरने. फलंदाजी अप्रतिम केली वीरने, 20 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. आणि आता इथे गोलंदाजीसाठी वीर. अजून एक फुलटॉस बॉल, विकेटचं होईल का पटन? यस, बड़ी मछली जाल में, आउट. संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. बड़ी मछली जाल में संदीप नावाचं वादळ थांबवलं इकडे वीरने. चला विनंती असेल, पंचांनी आऊट दिलं तर या नवीन बालांना जायचंय. मदान मधून येतो नवीन फलंदाज. चांगला बॉल, फुलटॉस बॉल, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लॅपटॉप बच गया यहाँ पर. मतदान हे देखील आले आले आपल्या एरियात स्पष्ट केले. पहिल्याच बॉलवरती चौकाने खातं उघडले. किती झाले रन? टीमची धाव संख्या 10 ह्या आकड्यावरती, दुहेरी आकड्यावरती टीमची धाव संख्या. बॉल असेल तर बॉल द्या. चला मॅच बॉल आलेला आहे. धावा झाल्यात धाव फलकावरती. 3 चेंडूमध्ये 10 धावा आणि 1 गडी बाद. ओ चांगला बॉल, यॉर्कर बॉल एकदा पुढे केली. दुसऱ्या धावासाठी जातील का? दोन पेळाडी येते कॅप्टनच्या साह्याने आणि एकच धाव. एक धाव महत्वाची आहे, एक विकेट महत्वाची आहेत. सर्व काही महत्वाचं आहे या मॅच मध्ये. जर का तुम्हाला सेमी फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे तर क्वार्टर सेमी आपण पाहतो. दोन्ही टीम एका बाजूला मराठा बॉईज आणि एका बाजूला AR स्पोर्ट्स. टीमची धाव संख्या 11 ना, फुल केलाय आणि एकच धाव. 12 धावा झाल्या धाव फलकावरती. 12 धावा आणि 1 गडी बाद. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. बराच वेळ गेला ह्या ओव्हरमध्ये, कारण नो वाईट असे 100 रन आलेले आहेत ह्या ओव्हरमध्ये. 12 धावा झाल्या धाव फलकावरती आणि 1 गडी बाद झालेत. आपण पाहतात BM ट्रॉफी आयोजित मल्हार चषक 2025 सीझन 4. चेंडू सोडलाय, अजूनही ओव्हर संपलेले नाही. व्हाईट बॉल मनोजभाई यांचा निर्णय येत असताना
स्क्वेअर पंच मुज्जो आणि मुख्य पंच मनोज चांगली कामगिरी करत असताना या प्रतियोगितेमध्ये शेवटच्या बॉल मध्ये केला हल्ला, चेंडू जातोय हाय अँड हँडसम, पण नाही, आत आलाय बॉल, आत आलाय आणि धावा मात्र एकच. हे रन निर्णायक रन आहेत. याच धावा आपल्याला शेवटच्या ओव्हर पर्यंत जेव्हा आपण येणार कुठे ना कुठे तरी दुखापत देतील. दुःख होईल की बाबा काय मी एवढा चांगला स्ट्रोक सजवलाय पण चेंडू आत आलाय आणि 5 धावा इकडे मायनस झाल्यात. मॅच चालू ठेवायची, कंटिन्यू. फिल्डिंग टीम चर्चा नकोय, प्रत्येक ओव्हरला 14 रन. पहिल्या षटकच्या समाप्तीच्या नंतर 14 धावा झाल्या धाव फलकावरती. सरासरी तर चांगली गाठवली आहे. जर का या सरासरीने खेळले तर नक्कीच आपण मॅच जिंकू. कारण ही सरासरी 50 धावा आपल्याला पूर्ण करायच्यात. एक गडी बाद झाल्यात पण सुरुवात चांगली झालेली. 14 धावा झाल्या धाव फलकावरती. संजयचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, लॉंग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण आणि एकच धाव. पाय चिकडे चेंडू टाकला होता मधोमध, फक्त हेलिकॉप्टर देणे हेलिकॉप्टर खेळलाय. लॉंग क्षेत्रामध्ये एकच धाव, 15 धावा झाल्या धाव फलकावरती. टप्प्याचा बॉल पुल केलाय रोहितने. पुन्हा एकदा लॉंग क्षेत्रामध्ये एकच धाव. पहिला बॉल 1 रन, दुसरा बॉल 1 रन आणि 1-1 रनाने इथे 16 धावा झाल्या धाव फलकावरती. सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकार मारावे लागतील. आपल्या खांद्यावरची जिम्मेदारी घ्यावी लागेल कोणाही फलंदाजाला. चांगला बॉल पडल्याच्या नंतर कट झाला पण पंच इथे सांगत असताना की व्हाईट बॉल. निर्णयाने नाराज असतील विकेट किपर आणि गोलंदाजही देखील. पण आमचे पंच सकाळपासून आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना चांगला बॉल कमी गतीने टाकलेला बॉल होता. एकदा पूर्ण तर केलेली आहे आणि एकच धाव येईल, दुसऱ्या धावासाठी जाणारही नाही. चला जो संघ जितेल तो जाईल सेमीफायनल मध्ये आणि सेकंड हाफ इकडे चालू होईल. या मॅचच्या नंतर पहिला सामना असेल चॅलेंजर बॉईज बीएम स्पोर्ट्स वर्सेस पार्थ 11 लायन्स मुलुंड. चॅलेंजर आणि पार्थ 11. चांगला बॉल, एकच धाव. पार्थ 11 आपण टॉस जिंकून काय घेतले? हा थोडा मास्टर. हॅलो 19 धावा झाल्या धाव फलकावरती. गडी बाद झाला 1. आपण पाहता इथं बीएम बॉईज ऑफिस आयोजित मालाड चषक. देखो ना उधर से. हो शॉट, काय ब्रिलियंट स्ट्रोक आणि त्याच्यानंतर जबरदस्त फिल्डिंग. मला असं वाटतंय कोण होता, काहीतरी नाव आहे ना याचं, भास्कर. सुंदर फिल्डिंग केली तिथे भास्करने आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या 21 रन. 21 धावा झाल्या धाव फलकावरती. एक गडी बाद झाला. फटका तर चांगला सजवला होता तिकडे मदनने. 10 धावावरती खेळतो मदन, 3 धावावरती खेळतो रोहित. फुलटॉस बॉल, काय घडले? सामना जिंकायचा असेल तर मॅच कॅच पकडणे खूप गरजेचं आहे. बराच वेळ आपण क्रिकेट, टेनिस क्रिकेट असो या इंटरनॅशनल क्रिकेट असो,
ज्या ज्या फलंदाजाचा कॅच सुटला शेवटच्या क्षणापर्यंत त्याच फलंदाजाने आपल्या टीमला मॅच जिंकवली आहे. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये कॅच पकडले तर आपण मॅच पकडले असं म्हणावं लागेल. मॅच मध्ये काही पण करू शकतो. आणि इकडे आता 22 रन 12 बॉल 28 रन 12-28. चला बॉलर नाव बॉलर्स नेम साई 12 बॉल 28 रन. आता येतो गोलंदाजी एंडवर साई. चांगला बॉल अप्रतिम बॉल पडल्याच्या नंतर चेंज ऑफ पेस. बोट फिरवली इकडे साईने. गेल्या मॅच मध्ये 2 धावा देऊन 4 गडी बाद केल्या होत्या त्याच साईने. आणि आता 11 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्यात. अजून एक चांगला बॉल असं म्हणावं लागेल. आणि बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव आलेले आहेत. साईने अप्रतिम अशी गोलंदाजी केली. प्रभावित केले या प्रतियोगितेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या नावावरती. 22 धावा झाल्या 10 फलकावरती आणि 1 गडी बाद झालेत. 50 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या. पुढे सरकावून गेलेत. गोलंदाजीवर आहे साई आणि फलंदाजांनी केली आहे घाई आणि विकेटचं झालं इथे पतन. अजून एक विकेट. सुमित नवीन फलंदाज सुमित. साईचे 3 बॉल झालेत आणि एकही धाव दिलेली नाहीये. कमालची कमाल. हा अजून एक चांगला बॉल. हळव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. रनआउटची संधी पण नाहीये. फरक पडणार नाही फिल्डिंग टीमला 1-1 रनाने. ठीक आहे होऊ द्या 1 रन पण चुकी करायची नाहीये. 22 धावा झाल्यात. 4 बॉल टाकले साईने आणि मात्र 1च रन दिलाय आणि 1 गडी बाद झालात. काय बॅट गोलंदाजी करते साई. पुढे सरकार दिले. अजून चांगले आपल्या फॉलोटर मध्ये पकडण्याची संधीचं केले सोनं आणि गोलंदाजचं नाव आहे साई. 2 गडी बाद केलेत या ओव्हर मध्ये. जसा लेफ्टी आला थोडस ऍक्शन चेंज केलं. बोट फिरवली बॉल वरती. आखो टप्प्याचा बॉल खूप उसळी घेतली आणि गॉन. चला चॅलेंजर बॉयज आणि पार्थ 11 यानंतरचा सामना आपला खेळवला जाईल. पार्थ 11 आपण टॉस जिंकून काय घेतलं सांगितलेलं नाहीये. प्रसाद 23 धावा 10 फलकावरती. गडी बाद झाले 3. जो संघ जिंकेल तो जाईल सेमी फायनल मध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल हलक्या हाताने खेळलाय. अजून एक विकेटची संधी. अजून एक गडी बाद गॉन. 3रा गडी बाद केला साईने आपल्या ह्या कोटामध्ये. 1 रन देऊन 3 गडी बाद आणि गेल्या मॅच मध्ये 2 धावा देऊन 4 गडी बाद.
कमालीची इथे गोलंदाजी सायची. आकाश सांगितलंच नाही त्यांनी अजूनपर्यंत. पार्थ 11 सांगायचे क्या लिए देखो. ओके बॉलिंग चॅलेंजर BM बॉईज रेडी राहायचंय. कोण आलाय? 6 बॉल 26 ना. टप्प्याचा बॉल फुल अप्रतिम शोक चेंडूला पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार. व्हाईट बॉल इथे पंचाचा निर्णय. कमी गतीने टाकलाय बॉल. चेंज ऑफ पेस बोट फिरवली खेळाडू लावतोय दौड आणि झेल सुटलाय. रनआउटची संधी. यस आउट रनआउट आकाश. 30 धावा झाल्या धापलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावा बनवायच्या. याच्या नंतर सेकंड हाफ चालू होईल. पहिला सामना असेल चॅलेंजर 11 BM स्पोर्ट्स आणि पार्थ 11 लायन मुलुंड या दोन्ही टीमच्या मध्ये. मोने येतोय नवीन बॅटर. टप्प्याचा बॉल फुल खेळाडू आणि विकेट इथे गुल. अजून एक विकेट. भास्करने पकडलाय तो कॅच. 5 का 6 विकेट गेले. 30 धावावरती 6 गडी बाद. चला अजून एक रोहित. 3 बॉल बाकी आहेत. कमी गतीने बॉल आणि तशाच प्रकारे हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. 2 चेंडू शेष आहेत. टीमची धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा झाल्यात धावफलकावरती आणि गडी बाद झाले 6. अजून एक कमी गतीचा बॉल. चेंडू हवेत. अजून एक विकेट गॉन. चला AR स्पोर्ट
हा संघ जातोय सेमीफायनल मध्ये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वीर ठरतोय, ज्याने 6 बॉलमध्ये 20 धावा बनवल्यात आणि 1 गडी बाद केल्यात असा अष्टपैलू खेळाडू वीर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 20 रन 1 विकेट इथे वीरने घेतलेला आहे. वीर थांबायचंय. चलो कॉन्ग्रेचुलेशन वीर, बहुत अच्छी बढ़िया बल्लेबाजी की. जब स्टार्टिंग में जब आपका मैच हुआ तब अलग बल्लेबाज थे, लेकिन इस मैच में थोड़ा बैटिंग ऑर्डर चेंज किया और आपको ओपनिंग भेजा. तो क्या बोल के आपको भेजा था कि क्रीज पर जाना और क्या प्रकार की बल्लेबाजी करना है, लेकिन इस मैच में कुछ अलग अपने चेंजेस किया है. कैसी बल्लेबाजी, मतलब क्या क्या था आपका माइंड में? नहीं कुछ नहीं, बस टीम ने डिसाइड किया था कि कम से कम 50 रन बनाना है, तो स्टार्टिंग से ही 4 जोके खेलना था हम लोगों को. चलो ज्यादा ही वीर यहाँ पर शर्माते. वीर को यहाँ पर बोलने नहीं आता लेकिन खेलने बहुत अच्छे तरीके से आता है. तो कॉन्ग्रेचुलेशन वीर, सेमीफाइनल के लिए ऑल द बेस्ट. ग्राउंड, हेलो हेलो, थोड़ा ग्राउंड से पीछे हो जाओ बच्चे लोग. सेकेंड आपका पहला सामना.
आणि कोण आहे अजून नवीन दादा त्याच्या बरोबर कोण आहे प्रथमेश